नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्राईम टाईमची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं, काहीशी भारतीयांची चिंता वाढवणाऱ्या बातमीनं. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन या कोरोना व्हेरियंटमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. कारण ओमायक्रॉननं युरोपातील अनेक देशात हातपाय पसरल्यानंतर कोरोनाच्या या पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉनचा हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काही महिन्यात युरोपातील सर्व कोरोना रुग्ण संख्येपैकी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संक्रमणाची संख्या निम्म्यापेक्षा अधिक असेल असा अंदाज युरोपियन महासंघाच्या आरोग्य एजन्सीनं व्यक्त केलाय. गणितीय मॉडेलच्या आधारावर ECDCनं हा निष्कर्ष काढलाय आणि त्यामुळे युरोपातल्या अनेक देशांची चिंता वाढली. दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या या व्हेरियंटनं जगभरातली चिंता वाढवलेली असताना आज भारतासह महाराष्ट्राची सुद्धा चिंता वाढली आहे. कर्नाटक मार्गे भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. 6 संशयितांमुळे महाराष्ट्राचा जीव सुद्धा टांगणीला लागलाय. दोघांचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यात पाठवलेत. पिंपरी चिंचवडमध्ये 2, पुण्यात 1 संशयित, मुंबई, कल्याण, मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 संशयित आहे. आणि या 6 संशयितांचे रिपोर्ट जोपर्यंत हाती येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचा जीव सुद्धा टांगणीला लागलेला आहे. कारण कर्नाटकामध्ये 2 या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे देशात कालपर्यंत एकही रुग्ण नव्हता, पण आता 2 रुग्णांनी शिरकाव केल्यानं काहीशी चिंता व्यक्त केली जाते. पण ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले त्यांना ओमायक्रॉनचा फारसा त्रास जाणवणार नाही, हे सुद्धा शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत कोरोनाचे 2 डोस घेतलेले नाहीत, ज्यांनी 1 घेतलाय दुसरा घेतलेला नाही, त्यांनी तातडीनं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. कारण ओमायक्रॉनचा धोका हा भविष्यात वाढू शकतो, हा अंदाज वर्तवला जातोय आणि WHO ने याच्या संदर्भातले सुद्धा गाईडलाईन दिलेले आहेत. त्यामुळे वॅक्सिनेशन हे अतिशय महत्त्वाचं शस्त्र असू शकतं, शिल्ड असू शकतं, एक ढाल असू शकते ओमायक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी. त्यामुळे ज्यांनी अजून लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे. 2 रिपोर्ट आपण पाठवलेले आहेत. कारण 376 सॅम्पल येईपर्यंत वाट बघणं, आधी ते जाऊन त्यांचं म्हणजे जे डाऊटफुल जास्त वाटतंय सिम्पटम्सवरनं, ते रिपोर्ट पहिले पाठवलेले आहेत. त्याचा उद्या किंवा परवा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. कर्नाटकातले 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे स्वाभाविकपणे देशाची काहीशी डोकेदुखी वाढली आहे. सीमा भागात सुद्धा महाराष्ट्रातल्या अलर्ट जारी करण्यात आलाय. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुद्धा कर्नाटकात घेतला जातोय. त्यामुळे स्वाभाविक आहे की कालपर्यंत देशामध्ये या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नव्हता, पण आज 2 रुग्ण आढळले आणि इतर संशयित आहेत. त्यामुळे काहीशी चिंता व्यक्त केली जाते आणि त्याचमुळे आरोग्य यंत्रणा सुद्धा आता खडबडून जागी झाली. केस पाए गए हैं, उन दोनों केसेस को ओवरऑल प्रोटोकॉल के हिसाब से मैनेज किया गया है. उनके कॉन्टैक्ट ट्रेस किए जा रहे हैं. आपने जैसे इससे पहले पूछा, केसेस माइल्ड थे, उनमें कोई सीवियर सिम्टम नहीं थे. 2 cases of Omicron have been detected in Karnataka so far through the genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. ओमिक्रॉन हा जो कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे तो अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे काहीशी चिंता व्यक्त होते, पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे. पॅनिक व्हायची गरज नाही आहे. पण जे कोरोनाच्या संदर्भातले नियम आहेत किंवा आतापर्यंत आपण जे पालन करत आलोय त्याचं पालन या पुढच्या काळात करणं गरजेचं आहे. काहीशी शिथिलता निश्चितपणे आपल्या सगळ्यांमध्ये आलेली होती. गर्दीच्या ठिकाणी मास्क टाळणं
या गोष्टी आता टाळायला हव्यात. मास्क घालायला हवा, त्याचबरोबर हात स्वच्छ धुणं, बाहेरून आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणं, या सगळ्या गोष्टींचं पालन मात्र आता आपल्याला करावं लागणार आहे, कारण कोरोना नव्या अवतारात पुन्हा एकदा समोर येतोय. ओमायक्रॉनचे रुग्ण कर्नाटकात आढळले, त्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी काय माहिती दिली, जाणून घेऊया. One person is about 66-year-old who is South African national who has gone back, but we have tracked and traced his primary and secondary contacts of 24 and 240 people respectively. Luckily, none of them is found positive. The second case is a practicing medical doctor in a government hospital. The confirmation has come that this person is also carrying Omicron. We also traced his primary and secondary contacts. Out of his primary and secondary contacts, there are about 5 people who have been tested positive. So the 5 contacts and himself, 6 people altogether have been isolated, have been admitted in our government hospital in a special isolated place. Luckily, none of them are presenting any serious symptoms. ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाल्याचं आज अधिकृतपणे सांगण्यात आलं. 2 रुग्ण समोर आले असले तरी ओमायक्रॉनच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. ओमायक्रॉन धोकादायक नाही. ओमायक्रॉन प्रकरणात सौम्य लक्षणं आहेत. देशात जगातल्या रुग्णांना सौम्य लक्षणं आढळली आहेत. सध्या तरी याबद्दल घाबरण्याची गरज नाही आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देशात लगेच पॅनिक सिच्युएशन जी सध्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केली जाते, वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे. आपण फक्त काळजी घ्यायची आहे की जे कोरोनाच्या बद्दलचे आपले प्रोटोकॉल आत्तापर्यंत होते त्या प्रोटोकॉलचं पालन आपल्याला करायचं आहे, एवढंच आज सांगण्यात आलं. इन सारे केसेस में जो भी ओमिक्रॉन से रिलेटेड हैं, अभी उसमें माइल्ड के करीब सिम्टम्स ही पाए जाते हैं और हमारा फोकस होता है कि उस माइल्ड सिम्टम के लेवल पर ही बेस्ड ऑन आवर प्रोटोकॉल हम उसको इंस्टाकॉग नेटवर्क के द्वारा कैच करके उनको ट्रीटमेंट और उसका फॉलोअप करें. तो अभी जितने भी केसेस इस देश में पाए गए हैं और इवन जितने भी केसेस पूरी दुनिया में रिपोर्ट हुए हैं उसमें अभी सीवियर सिम्टम्स नोट नहीं किए गए हैं और WHO ने कहा है कि उसकी एमर्जिंग एविडेंस को स्टडी किया जा रहा है. सर वुड एक्सप्लेन फर्दर, बट मैं आपको बताना चाहूँगा कि जैसे हमारे एयरपोर्ट पर जो नेटवर्क हमने इस्टेब्लिश किया है, तो जो भी एट रिस्क कंट्रीज से फ्लाइट्स आती हैं उनको हम सबसे पहले उनकी थर्मल स्क्रीनिंग होती है, उसके बाद उन सबका RT-PCR टेस्ट किया जाता है. ओमायक्रॉन संदर्भात दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख डॉक्टर अँजेलिक कोएझी यांनी नेमकं काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ओमायक्रॉन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. अनेक रुग्ण हे फॅमिली डॉक्टरांच्या उपचारानंच बरे झालेत. सध्या तरी ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टा इतकी गंभीर नाही आहेत. रुग्णसंख्या वाढतेय. संसर्गाचं प्रमाण 16% आहे. मृत्यूदर सुद्धा जास्त नाही आहे. लसीकरण झालेल्या न झालेल्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचं दिसून आल्यानंतर आम्ही लोकांना सावध केलं आणि म्हणून सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसते. 40 वर्षाखालच्या रुग्णांमध्ये संसर्गाची भीती अधिक आहे. कोणताही आजार अंगावर काढू नये. वातावरण बदलल्यामुळे जरी आजारी पडला तरी त्वरित डॉक्टरांकडे जा, अन्यथा रुग्णालयात ॲडमिट होईपर्यंत उशीर झालेला असेल. ओमायक्रॉन हा धोकादायक जरी नसला तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करत सुरक्षित अंतर राखावा. लसीकरण शक्य तितक्या लवकर करून घ्यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुम्हाला प्रेक्षकांना आवाहन करतोय की तुमचं लसीकरण पूर्ण झालेलं नसेल तर तुम्ही लसीकरण तातडीनं करून घ्या. एक डोस घेतलेला असेल, दुसरा राहिला असेल तर दुसरा सुद्धा लवकरात लवकर घ्या आणि जे कोविडचे प्रोटोकॉल आतापर्यंत आपण पाळत आलोय ते प्रोटोकॉल पाळत राहा. त्यामुळे ओमायक्रॉन आला म्हणजे फार घाबरून जाण्याची सुद्धा गरज नाहीये, पण काळजी मात्र घेण्याची निश्चित गरज आहे. आपण सावध राहण्याची गरज आहे. सध्या
कोरोना व्हायरसचा जो नवीन एक म्युटेशन समोर आलेला आहे ओमायक्रॉन, दक्षिण आफ्रिकेतून ज्याचं पहिल्यांदा उगम मानला जातोय किंवा आफ्रिकन देशामधून. सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हे दिसून येते की काही लस घेतलेल्या लोकांना सुद्धा याचा संसर्ग झालेला आहे. तर पूर्वीपासूनच ज्यावेळी लसीकरण सुरू झालं त्यावेळीच आपण सांगितलेलं होतं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अनेक देशांच्या संस्थांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जरी लस घेतली तरी आपल्याला कोविडचा संसर्ग होऊ शकतो, पण तो माइल्ड असेल, म्हणजे त्याचे जे संसर्ग झाल्यानंतरचे जे सिम्पटम्स असतात ते नॉर्मल असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुद्धा हीच स्थिती आहे. ओमायक्रॉनमुळे ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे ते घरीच आहेत, फार कमी लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. त्यामुळं जरी लस घेऊन जरी याचा संसर्ग झाला तरी तो पूर्वीसारखाच माइल्ड आहे, सिव्हिअर नाहीये. त्यामुळे ती एक भीती मनामध्ये तयार करण्याची काही गरज नाही. किंवा आपल्याकडे जर लॉकडाऊन होऊनही जर असं वाटत असेल तर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग गर्दीच्या ठिकाणी टाळणं किंवा गरज नसताना एखादे सुपर स्प्रेडर इव्हेंट करणं, गरज नसताना असे मोठे इव्हेंट करून लोकांना जमवणं, हे ओमायक्रॉनसाठी फार म्हणजे आपण त्याला आमंत्रणच देत आहोत की अशा प्रकारचे इव्हेंट करून की तू ये आणि सगळ्यांना संसर्गित कर. तर हे टाळायला हवं. आणि लसीकरण, जगातल्या सगळ्या देशांचा जर डेटा पाहिला तर आपल्याला हे दिसून येतंय जर लस घेतली तर आपण पूर्वी 30-35% जेवढं सुरक्षित होतो त्याच्यात दुप्पट तिप्पट आपल्याला सुरक्षितता मिळते. दक्षिण आफ्रिकेत सहलीसाठी गेल्यानंतर कॅलिफोर्नियाला परतलेल्या एका लसीकरण केलेल्या प्रवाशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे विषाणू सापडले. यापूर्वीच्या कोरोनाच्या सगळ्या प्रकारापेक्षा ओमायक्रॉन हा अधिक धोकादायक असल्याचं बोललं जातं. यामुळे या पॉझिटिव्ह पेशंटची अधिक काळजी घेतली जाते. ही व्यक्ती 22 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत परतली. या व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसली, त्यामुळे चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सदर व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्को इथल्या संशोधकांनी मंगळवारी संध्याकाळी या रुग्णाकडून नमुने घेतले. त्यावर सध्या अधिक संशोधन केलं जात आहे, पण या व्यक्तीची तब्येत झपाट्यानं सुधारत असल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. अजून किमान 15 दिवस सदर व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. कॅलिफोर्नियामधील एका व्यक्तीला कोविड-19च्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अमेरिकेत ओमायक्रॉन लागण झालेली पहिली व्यक्ती आहे. याबद्दल व्हाईट हाऊसच्या वतीनं बुधवारी औपचारिकपणे माहिती देण्यात आली. शास्त्रज्ञांनी विषाणूच्या नवीन तणावामुळे उद्भवलेल्या धोक्यांचा अभ्यास सुरू केल्याचं सुद्धा प्रवक्त्यानं सांगितलं. देशातील सर्वोच्च संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना संबोधित केलं. दक्षिण आफ्रिकेतून 22 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत परतलेल्या या व्यक्तीची ओमायक्रॉन चाचणी 29 नोव्हेंबर रोजी सकारात्मक आली, पण उपचारांना आधीपासून सुरुवात करण्यात आली होती. या सगळ्या प्रकारामुळे लसीकरणानंतर आता बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियामधील एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्यानंतर या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तातडीनं उपाययोजना करण्यात येत आहेत. 29 नोव्हेंबरला या व्यक्तीची ओमायक्रॉनची चाचणी पॉझिटिव्ह आली. गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी याबद्दलची माहिती दिली. हे व्यक्ती सॅन फ्रान्सिस्कोची रहिवासी आहे. या व्यक्तीनं प्रवासापूर्वी आपलं लसीकरण पूर्ण केलं होतं, पण दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासानंतर तिला ओमायक्रॉनची लागण झाली. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांच्या कोरोना आणि विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. नायजेरियामध्ये कोविड-19च्या ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलाय. त्यात ख्रिसमस जवळ आल्यानं आणखी एक लॉकडाऊन लागतो का याची भीती नायजेरियात निर्माण झालेली आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात गोळा केलेल्या नमुन्यात हा प्रकार आढळून आला, असं देशाच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेनं बुधवारी जाहीर केलं. दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉन प्रकाराची नोंद केल्यापासून नायजेरिया हा पहिला आफ्रिकन देश आहे ज्यानं ओमायक्रॉन या विषाणूबद्दल माहिती दिली. सध्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूचा प्रसार जगभरातल्या सुमारे 20 देशांमध्ये झालाय. नामसाधर्म्यामुळे कशाची चर्चा होईल याचा नेम नाही.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगात दहशत निर्माण झाली. मात्र ओमायक्रॉन या नावाच्या साधर्म्यामुळे ओमायक्रॉन हा इटालियन सिनेमा चर्चेत आलाय. 1963 साली ओमायक्रॉन हा इटालियन सिनेमा प्रदर्शित झाला. पृथ्वीवरच्या घडामोडी कळाव्यात यासाठी एलियन पृथ्वीवरच्या मानवी शरीराचा ताबा घेतो अशी या चित्रपटाची संकल्पना आहे. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाल्यानंतर या ओमायक्रॉनच्या चित्रपटाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे डोकेदुखी वाढली आहे. अशात कोरोनावर उपाय म्हणून च्युइंगम खाण्याचा सल्ला दिला जातोय. च्युइंगम खाल्ल्यानं 95% विषाणू तोंडातच नष्ट होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोरोना होण्याचा धोका कमी असतो असा अजब दावा पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलाय. च्युइंगमची चव नेहमीच्या च्युइंगमप्रमाणे आहे, मात्र हे अद्याप खाण्यासाठी उपलब्ध झालं नसल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे कोरोनाचा धोका जगभरात वाढत असताना आता त्याच्यावर वेगवेगळे उपाय सुद्धा सुचवले जात आहेत आणि त्याचीही चर्चा होते. नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची सुद्धा त्यांनी गर्भित इशारा दिलाय. भाजपवाल्यांची सीडी माझ्या हाती आहे तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा गर्भित इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. निवडणुकांच्या आधी मलिक आता ही कथित सीडी लावणार का? नवाब मलिकाने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधल्यानं ही चर्चा सुरू झाली आहे. लवकरच मी ईडीचा पर्दाफाश करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपवाल्यांची सीडी सुद्धा लावणार आहे असं मलिक म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक आणि भाजप यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलेलं आहे. त्यात आता नवाब मलिक यांनी हा नवा दावा केल्यानं भाजपला त्यांनी मैदानात दंड थोपटून आव्हान दिले. आता माजी मुख्यमंत्री तर 2 पाय मागे गेले. इतका सोपा नाही मागे जाणं. म्हणजे काहीतरी आहे. हायड्रोजन बम अजून फुटलेला नाही, ते ठेवलंच आहे मी आणि विधानसभेमध्ये फोडणार आहे. ती सांगताय की हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस हे सरकार कुठेतरी हे अंडरवर्ल्डच्या संबंध ठेवून हे सगळं सरकार चालवत आहे. कुठल्या अंडरवर्ल्डच्या या लोकांचे संबंध आहे याची माहिती माझ्याकडे आहे, त्यांना पण माहिती आहे. जर ती सीडी मी काढली तर यांचं काय होईल यांना माहिती आहे. यानंतर बातमी पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. लातूर शहरात शॉपर स्टॉप मॉल समोर वॅक्सिनेशनचं साहित्य विवारसपणे पडलेलं होतं. याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवता प्रशासनाला जाग आली. याची दखल मनपा उपायुक्त मयुराज शिंदेकर यांनी घेतली आहे. त्यांनी साहित्य बेजबाबदारपणे सोडून निघून गेलेल्या अमित बिराजदार या कंत्राटी कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे. दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत हर घर दस्तक ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ANM आणि GNMच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना यात लसीकरणासाठी रोजंदारीवर कामाला ठेवण्यात आलं होतं. यातील एका विद्यार्थ्याकडून हा प्रकार घडल्याचं समोर आलं. संबंधित जो तिथे आपला वॅक्सिनेटर होता अमित बिराजदार, त्याला आपण बोलवून घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याची खात्री करण्यासाठी आपण शॉपर स्टॉपचं CCTV फुटेज चेक केलं. तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की दुपारी 3:08 ते पुढं 6:15 पर्यंत तो वॅक्सिनेटर तिथं उपलब्ध नव्हता आणि वॅक्सिनेटरचा आपला कॅरियर, वॅक्सिनचा कॅरियर आणि हे तिथे होतं. तर त्यानुसार आपण हे निदर्शनास आल्यामुळं आपण इमिजिएटली त्याला डिस्कंटिन्यू केलेलं आहे. नितीन बनसोडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत लातूरून जोडले गेलेले आहेत. नितीन, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल काय माहिती समोर येते? नक्कीच अतिशय गंभीर हा प्रकार होता. लातूर शहरामध्ये घडलेला हा प्रकार आहे आणि अतिशय बेजबाबदारीपणे हे जे वॅक्सिन्स आहेत ते या ठिकाणी सोडण्यात आले होते आणि ती बातमी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण दाखवली. त्यानंतर प्रशासनाला
जाग आली आणि मनपा प्रशासनाने यावरती कारवाई करत थेट त्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी या ठिकाणी केलेली आहे. मुळात हे जे कर्मचारी आहेत ते कंत्राटी कर्मचारी आहेत आणि या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे हे काम दिलं होतं. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्याकडनं ही चूक झालेली होती आणि ही चूक झाल्याच्या नंतर ही बाब न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर आज उपायुक्तांनी ही कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि आता ह्या कर्मचाऱ्यांना हकालपट्टी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यावरती दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं उपायुक्तांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नाशिकमध्ये दुचाकी आणि टेम्पो धडक झालेली आहे आणि या अपघातात 14 वर्षाच्या बालकासह 2 जण जागीच ठार झालेत. सुरगाणा सूर्यगड या गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. संततधार पाऊस आणि धुक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. गणेश डंबाळे, सोमनाथ पवार, अश्विन पवार असे 3 जण यात ठार झाल्याचं कळतं. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. कोरोना नव्या रूपात आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय, त्यामुळे आपण सुद्धा अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही आहे, पण ओमायक्रॉनशी लढा देताना आपण मास्क, सॅनिटायझर आणि गर्दीत जाणं टाळणं या गोष्टींचा अंमलबजावणी करणं अतिशय गरजेचं आहे आपल्या आणि सगळ्यांच्या सुरक्षेसाठी. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.